मुंबईच्या दिशेनं पोहोचेल तसतसा आंदोलकांची संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे आणि सुरुवातीला आपण आंतरवाली सराटीतून जी दृश्य पाहत होतो त्याच्यापेक्षा आता कैक पटीनं जास्त आंदोलक या मराठा मोर्चात सहभागी झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। 27 तारखेला म्हणजे आज सकाळी 10 वाजता त्यांनी आंतरवाली सराटी जालन्याच्या आंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच केलेला आहे आणि मुंबईला ते 29 ऑगस्टला पोहोचणार आहेत। खरं तर 28 ऑगस्टलाच त्यांना नवी मुंबईत त्यांचा मुक्काम असेल आणि त्यानंतर आझाद मैदानात ते पोहोचणार आहे। संभाजीनगरच्या तालुका पैठणमधील वडवळी गावात सकाळी 10 वाजल्यापासून मराठा समाजाचे लोक वाट बघतायत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। असं दिसतंय की मनोज जरांगे पाटील यांनी जे नियोजन केलेलं होतं त्याप्रमाणे होणार नाही। ते हिरडपुरी नावाचं गाव आहे, तिथे आत्ता पोहोचलेत। काही वेळापूर्वी जेव्हा आम्ही विचारलं ते आंतरवली सराटीपासनं 21 किलोमीटर अंतरावरती आहे। ह्या गतीनंच जर ते तिथे जात राहिले तर आज शक्य नाही आहे त्यांचं शिवनेरीवरती पोहोचणं। आणि म्हणून मगाशी जे आयोजक होते त्याने असं सांगितलं की याच्यामध्ये ते काही त्यांची जे साथीदार मंडळी ती पुढे जातील शिवनेरीवरती आणि मग तिथे शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन ते पुढच्या दृष्टीनं प्लॅनिंग करतील। आत्ता असं दिसतंय की याच गतीनं जर हे सुरू राहिलं तर कदाचित ते 28 तारखेला मुंबईमध्ये पोहोचणंही त्यांना शक्य होणार नाही आहे। 29 तारखेला कदाचित संध्याकाळी उशिरापर्यंत ते पोहोचतील। हे गाव आहे वडवाळी नावाचं, पैठण तालुक्यातलं, आणि या वडवाळी गावामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून अनेक लोक, खास करून या महिला जर तुम्ही बघितल्या तर या सकाळी 10 वाजल्यापासून इथे थांबलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी। आणि आत्ता संध्याकाळचे जवळपास 6 वाजत आलेली आहेत आणि तरीसुद्धा अजून त्यांना 4-5 तास लागणार आहेत, आहे का माहिती? तरी आम्ही आतुरतेने त्यांची वाट पाहत बसणार। स्वयंपाक पाणी घरचं संध्याकाळचं, आजचे दिवस उपवास सगळ्याचा। आम्ही गणपती बाप्पाची वाट बघत नाही, एवढी त्यांच्या आतुरतेने वाट बघतोय। कशासाठी? जरांगे दादा आरक्षणासाठी बघतो वाट, आरक्षणासाठी। त्यांनी काय होणार आरक्षण? आमच्या मुलाबाळाचं शिक्षण होणार आहे। आरक्षण हो, या विचारावरती दिला हो का नाही होणार, कारण की पर्सेंटेज आम्हाला त्या मुलांना 40% असले तरी त्यांचा नंबर लागतो, आम्हाला 90 असले तरी आमचा नंबर लागत नाही। आरक्षण भेटलं तर आम्हाला मार्क्स होते जे नंबर नाही लागला तुझा? 80 होते तरी नाही लागला। कुठे? जालन्याला मी फिजिओथेरपी करते, तिथे पण मला खूप जास्त पर्सेंटेज होते तरी पण जे 100 वाले होते, 80 वाले होते त्यांचा नंबर लागला, पण मी 250 होते तरी पण नंबर नव्हता लागत। ओके, ठीक आहे। तर आत्ताची ही दृश्य बघताय तुम्ही की वडवळी नावाच्या गावामध्ये ह्या महिला सकाळी किती वाजल्यापासून आले? सकाळी 10 वाजल्यापासून जेवण इथंच केलं काही? जेवण बी नाही, काहीच नाही, आम्ही तशीच वाट बघतो त्यांची। चहा घेतला? चहा घेतला, पाणी घेतलं, 2-4 कप चहा झाला। हो माय, ही जेवलेलं नाही, तुझं कसं आहे? आम्ही तर बसलो। तुम्ही बसली का? हा, आम्हाला एक म्हशीची गाय द्या, काय द्या? गाय म्हशी द्या, त्याला गाय आम्ही वळतो। काम नाही येत आता, काम नाही येत, वळतो साहेब, आम्ही गाय वळतो। काही म्हशीसाठी तुम्ही किती वाजेपासून बसले? सगळेच 10 वाजल्यापासून बसलेले। हा, आणि आता संध्याकाळ मला असं दिसतंय की बराच उशीर होणार आहे। बर बर बर, ठीक आहे। उशिरापर्यंत ह्या महिला बसतात। अर्थात जे काही त्यांचं म्हणणं आहे ते तर बघतोच आहे महाराष्ट्र संपूर्ण। ह्या पद्धतीनं ह्या रांगोळी घातलेली। कुठेच सरपंच? कुठे सरपंच? अजून इथले आहे त्या गावचे सरपंच? हा, डायरेक्टर कुठे गेले? तर बरेच लोक जे आहेत ते ह्या आंदोलनासाठी इथं थांबलेले आहेत। ते सकाळी 10 वाजल्यापासून इथं उभारलेली मंडळी आहे। हे रांगोळ्या तुम्हीच घातलेल्या? हा, रांगोळी ह्या वडवाळी आणि वाघाडी ह्या गावातल्या, दोन्ही गावातल्या सगळ्या समाज बांधवांनी, मराठा समाज तर आहेत पण इतर समाजाचे सुद्धा सगळे लोक आज सगळेच्या सगळे वडवाळी आणि वाघाडी ही मोठी चौफुल्ली आहे आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केलं आहे। आम्ही जवळजवळ 20,000 पाण्याच्या बाटल्या सुद्धा आतापर्यंत वाटल्या। 20,000 पाण्याच्या बाटल्या वाटल्या। आम्हाला कमी पडल्या ते भेटणार आता, नाही तर आणखीन आणायच्या होत्या। आता 6-7 वाजले, सगळं नियोजन चुकल्यासारखं दिसायलंय मला। त्याला काय करणार? किती जरी वेळ झाला तरी आम्ही इथं सगळे थांबणार। उलट एका अर्धा नजर चुकीनं शेतात गेला असं आता दूध काढायला तर तो सुद्धा सामील होणार त्याच्यामध्ये। आता तुम्हाला अडचण सांगतो मी, कोर्टानं सांगितले 5, कोर्टानं सांगितलं सरकारनं 5,000 जणांना परवानगी दिली।
कोर्टाने सांगून द्या ना 5,000 ते मोजीत बसू मग बघून आता आम्हाला काय आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय या वेळेस बाकीच्या कुठल्या गोष्टीला त्याची पूर्ण अंमलबजावणी 100% झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. 5,000चं बघू त्यांनी सरकारने जरी आलेलं तर कोणत्या मार्गाने जायचं आम्हाला माहिती आहे. हे 2 दिवसासाठी चाललेत. हो 3 दिवसासाठी. ते 15 दिवस थांबावं लागणार आहे. चालन काय हरकत नाही. 15 दिवस थांबू 1 महिना थांबू. तुम्ही जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत थांबू. साहेब तुम्हाला काय करायचं आरक्षण झालं गेलं आता वय बी झालं तुमचं. मग आमचे मुलं बाळ बुडवा काय करतात मुलं? मुलगा आहे काय करतो? काय नाही शेती करतो. त्याला आरक्षणाची गरज आहे. हा मग मला काय आरक्षणाची? हा 15वी शिकलेला आहे. हा 15वी शिकलेला आहे आणि शेती करतोय. शेती करतो. आणि आरक्षणानं काय होईल? काय होईल नोकरी लागल. तर ही जी दृश्य आहेत ना ही संध्याकाळी 6 वाजताची दृश्य आहेत आणि मला खात्री आहे की कितीही उशीर झाला तरी ही मंडळी काही इथनं हलणार नाही. कारण मनोज जरांगे पाटील यांना भेटायचं त्यांना. आणि मग ग्रामस्थांनी केलेली ही रचना बघा. ह्या ठिकाणी 2 JCB आहेत. त्या 2 JCB मध्ये काय हार घालण्यासाठी ठेवले दिसते. फुलं आहेत त्यामध्ये. आहेत का फुलं त्याच्यामध्ये? ही फुलं आहेत. बघा जरा खाली घेऊन फुलं. खाली गेले तर या ठिकाणी फुलं उधळण्यासाठी कारण मनोज जरांगे पाटील यांना जो उशीर होतोय मुख्यत्वे तो यासाठीच होतोय. हे बघा हे JCB वर त्यांनी केलेलं JCBलाच एकच मिशन मराठा आरक्षण चलो मुंबई अशा पद्धतीची त्यांनी रचना केलेली आहे. आणि तिकडे रॉयट कंट्रोल पोलीस ही पण तिथे मला दिसतं आहे की रॉयट कंट्रोलची एक टीम त्या ठिकाणी आहे पोलिसांची तैनात. मोठा पोलीस फौजफाटा पण आहे. DJ लावलेले दिसले मला ह्या ठिकाणी. आणि कितीही उशीर झाला तरी मनोज जरांगे पाटील यांना आपण भेटायचंच अशा भूमिकेमध्ये हे सगळे ग्रामस्थ आता आहेत. मी जेवढा प्रवास करून इथं आलो आहे आता पैठण आहे समोर माझ्या त्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची दृश्य ही जागोजागी दिसत आहेत. कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी NDTV मराठी वडवळी तालुका.